आता पाहूया राज्यात जी पाणी उद्भवलेली आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या शिवना नदीचं पात्र कोरडं ठाक। 100 किलोमीटरचं पात्र कोरडं पडल्यानं नदीकाठची शेतीही होरपळली। छत्रपती संभाजीनगरमध्ये चारा पाणी टंचाईमुळे गुरांची विक्री करण्याची शेतकऱ्यांवर वेळ। महालगावमधल्या बाजारात गुरांची विक्री करण्यासाठी गर्दी। धाराशिव जिल्ह्यात पाणी पुरवठ्यासाठी बैलगाडीचाही वापर। दुचाकी ट्रॅक्टर मिळेल त्या वाहनाने केला जातोय पाणी पुरवठा। बीड जिल्ह्यातल्या 122 प्रकल्पांपैकी केवळ 20 प्रकल्पातला पाणीसाठा मृत अवस्थेत। केवळ 5% पाणीसाठा शिल्लक। पळी पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या 1.5 एकरवरील पेरू शेतीचं नुकसान। कन्हेरवाडी शिवारातील विलास मुंडेंची विहीरही कोरडी ठाक। लाखोंचं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी। दक्षिण सोलापुरातल्या शेतकऱ्यांनी 1000 केळीची झाडं टाकली उखडून। दुष्काळामुळे जनावरांना चारा पाणी मिळणंही कठीण। अनेक गावात टँकरने पाणी पुरवठा। दक्षिण सोलापूरमधल्या मंद्रुप गावात टँकरच्या पाण्यावर लिंबाची बाग जगवण्याची शेतकऱ्यांची धडपड। लिंबाच्या एका वेळच्या उत्पादनासाठी 6 वर्षांचे कष्ट। टँकरसाठी रोजचे 3 ते 4 हजार रुपये खर्चून बाग वाचवण्यासाठी धडपड। मुळशी तालुक्यात पारा 40 अंश पार। मुळशी धरणातल्या पाणीसाठ्यावरही परिणाम। धरणात 17.98% इतकाच पाणीसाठा शिल्लक। पाणी जपून वापरण्याचं पाटबंधारे खात्याचं आवाहन। लातूर जिल्ह्यातल्या 36 गावात टँकरने पाणी पुरवठा। 365 गावांमध्ये विहीर किंवा बोरवेल अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरू। शेकडो एकरवरील पिकं वाळली।